जलगांव जिले से एक ऐसी सनसनीखेज वारदात सामने आई है जिसने दोस्ती के रिश्ते को तार तार कर दिया है। जिसे दोस्त समझा वही कातिल निकले। पुराने विवाद का बदला लेने के लिए दो दोस्तों ने मिलकर अपने ही साथी को मौत के घाट उतार दिया और लाश को बांध में फेंक दिया। मृतक की पहचान जामनेर के रहने वाले 30 वर्षीय नीलेश राजेंद्र कासार के रूप में हुई है। नीलेश बीते 15 दिसंबर से लापता था। परिवार वालों ने जामनेर पुलिस थाने में मिसिंग की रिपोर्ट दर्ज कराई थी, लेकिन 4 दिन बाद जो सच सामने आया उसने सबके होश उड़ा दिए। पुलिस जांच में पता चला कि हत्या की इस साजिश के पीछे नीलेश के ही साथी दिनेश चौधरी और भूषण पाटिल का हाथ था। दरअसल नीलेश और भूषण के बीच कुछ महीनों पहले एक मामूली विवाद हुआ था। भूषण ने उसी दिन से मन में नफरत पाल रखी थी। इसी रंजिश का बदला लेने के लिए नीलेश को सिरसोली बुलाया गया। मौका मिलते ही उसे रस्सी से गला घोंटकर उसकी बेरहमी से हत्या कर दी गई। आरोपियों ने सबूत को मिटाने के लिए शव को बोरे में भरकर नेवरे बांध में फेंक दिया। पुलिस को नीलेश की बाइक रामदेववाड़ी के पास लावारिस हालत में मिली, जिससे शक ज्यादा बढ़ गया। कॉल डिटेल्स और तकनीकी जांच की मदद से एमआईडीसी पुलिस आरोपियों तक जा पहुंची। आज सुबह बांध से नीलेश का शव बरामद कर लिया गया। फिलहाल दोनों आरोपी पुलिस की गिरफ्त में हैं और मामले की जांच जारी है। इस घटना ने पूरे जिले को हिलाकर रख दिया है। मृतक के परिवार वालों का रो रो कर बुरा हाल है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगाव। एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये दिनांक 16 तारीख एका तरुणाचं मिसिंग रजिस्टर करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव होतं निलेश राजेंद्र कासार. हा राहणारा जामनेर, बट तो जळगावमध्ये एका फायनान्स कंपनीमध्ये काम करायचा. दररोज जळगावमध्ये येणं जाणं त्याचं काम होतं. 15 तारीख सायंकाळी पासून तो माणसं मिसिंग होतं. म्हणून 16 तारीख त्यांचं पोलीस स्टेशनला मिसिंग रजिस्टर केलं. रजिस्टर केल्याबरोबर म्हणजे त्यांचं लास्ट लोकेशन कुठे होतं, त्यांनी शेवटी कोणासोबत बोलले आणि त्यांचं कोणासोबत दुश्मनी आहे का, हे सर्व विषयावर आम्ही सखोल चौकशी चालू होते. त्या दरम्यान त्यांचं एक मोटरसायकल आहे, इथं जळगावमध्ये शिरसोली आहे, ते गावाजवळ रोडच्या बाजूला पडून आम्हाला सापडण्यात आलं. मग त्याच्या पुढे म्हणजे हा लास्ट कोणाला भेटलाय या विषयावर आम्ही तपास करत असताना त्यांच्यासोबतच काम करणारे फायनान्स कंपनीमध्ये एक दिनेश चौधरी म्हणून ह्या माणसांनी लास्ट त्यांच्यासोबत होता, ही आम्हाला निष्पन्न झाला. हा दिनेश चौधरी आणि आणखी त्यांचे मित्र एक भूषण पाटील, हे दोघांना लास्ट त्यांनी भेटलेला आहे. आणि हे दोघं पण म्हणजे हा जळगावमध्ये नाहीये, त्यांचा सर्व मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून सुरतला पळून गेलेला आहे. ही माहिती आम्हाला प्राप्त झालं होतं. त्याच्या अनुषंगाने दोघांना सुरत वरून त्यांना ताब्यात घेतला. त्यांना विचारपूस मध्ये यांनी कबुली दिली की हा निलेश कासार आहे. निलेश कासारांना त्याला गला दाबून त्यांना मारून टाकलं. त्याच्यानंतर त्यांचं प्रेत एका विहिरीत, जवळपास विहिरीत त्यांना टाकून दिलेलं आहे, असं त्यांनी कबुली दिलेलं आहे. कबुली दिल्यानंतर कबुलीनुसार त्याची बॉडी आज विहिरीतून बाहेर काढण्यात आलेली आहे. हो, त्यांचं शिरसोली जंगलातून, शिरसोली गावापासून अंदाजे 3-4 किलोमीटरचा परिसरातून त्यांचं विहिरीतून ते बॉडी काढण्यात आली. कंपनीचे लोक साहेब. आणि सदर आरोपी त्याच्या बँकेतलेच कामगार आहे. ते बँकेचे काही प्रकरण यानं केलं होतं, ते काहीतरी प्रकरणावरून त्याचे काहीतरी वाद झाले होते. बँकेतच कामासाठी गेला होता. संध्याकाळी बँकेतच कामाला होता. बँकेतच गेलता. किती वाजता गेला होता? सकाळी 8-9 वाजता गेला तो. तुमचं शेवटचं बोलणं झालं होतं का फोनवर काही? शेवटच्या रात्री 6:30 वाजून झालं होतं. काय म्हटलं होतं? त्याला म्हटलं होतं का बेटा दुपारचा डबा खाल्लं का? मग म्हटलं केव्हा येतील? अर्धा तासात निघतो म्हणे, पण मला टाइम लागेल म्हणे. कामावर होता का तो? बोलला का? त्याच्यानंतर नाही, आलाच नाही. कोणी अशी मारे कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा अशी शासनाला मागणी आहे, ही विनंती. निलेश राजेंद्र कासार हा LNT फायनान्स कंपनीमध्ये कामाला होता आणि सोमवारी रात्रीच त्याचा फोन स्विच ऑफ झाला होता. 4 दिवसापासून तो मिसिंग होता आणि आज रोजी आम्हाला त्याचा मृत्यू झाला असं कळालेलं आहे. आणि
2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असं आम्हाला माहिती मिळाली. तर आम्हाला आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की जे कोणी आरोपी सह आरोपी असणार आहे त्यांची सखोल चौकशी होऊन कठोरात कठोर शिक्षा व्हावी, हेच आमचं मागणं आहे. कशामुळे झालंय काही समजलंय का तुम्हाला? कोणी मारलंय काय अजून तर काही कारण अजून डिटेल माहिती मिळाली नाही, पण ते इनिशियल इन्व्हेस्टिगेशन मध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की जुन्या वादातून ही घटना घडलेली आहे. मी प्रकाश रामचंद्र कासा, तरुणाची कोण आहे? मी त्याचा पाहुणा आहे. 4 दिवसापूर्वी आमचा कॉलनीतला निलेश कासार हा रात्री घरी आला नाही, त्याच्यामुळे मग त्याच्या वडिलांशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं की रात्री बोलणं झालं होतं, मी उशिराने गेला असं त्यांनी सांगितलं होतं. पण रात्रभरातून तो आलाच नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्याची शोधाशोध चालू केली. MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला मिसिंगचा. आमचे जालम राजपूत आणि आत्माराम शिवते सोबत होते आमचे कार्यकर्ते. त्यांनी जवळपास MIDC पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत, आव्हाड साहेब, काळे साहेब असतील, वाघ साहेब असतील, त्यांनी 3 दिवस रात्रंदिवस करून त्याचा गुन्ह्याचा शोध लावला आणि आरोपी त्यांनी सुरत येथून आणून सकाळी त्याचा मृतदेह पण निष्पन्न केलेला आहे. आणि आरोपींना त्यांनी अटक पण केलेली, 2 आरोपींना. त्याच्याच सहकर्मचारी 2 आहेत आणि त्यांच्या काहीतरी किरकोळ वादातून हा प्रकार घडलेला आहे असं आतापर्यंतचं निष्पन्न झालेलं आहे. आता आमचे लोकप्रिय राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या आदेशानुसार आमचे कार्यकर्ते आणि अधिकारी 4 दिवसापासून सतत प्रयत्न करत होते आणि त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे आम्ही अशी मागणी करणार आहे की हा गुन्हा फास्ट ट्रॅकला लावून लवकरात लवकर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी आम्ही मागणी करणार आहे. मंत्री महोदयांच्या मार्फत CM साहेबांकडे आम्ही मागणी करणार.